ज्यांना व्हिडिओ क्लिअर दिसत नाही आहे त्यांनी YouTube वरती हे व्हिडिओ लेक्चर पुन्हा बघू शकता, कारण तुमच्याकडे नेटवर्क प्रॉब्लेम असू शकतो. अदरवाईज व्हिडिओ क्लिअर दिसायला पाहिजे बघा, बट डिपेंड करते तुम्ही कुठून अटेंड करता. जर तिथे नेटवर्क इश्यू असेल तर व्हिडिओचा प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही YouTube वरती लेक्चर पुन्हा बघू शकता. ओके, सो लेट अस स्टार्ट. बघा 6 सेम ला ऑर्गॅनोमेटॅलिक केमिस्ट्री हा टॉपिक बघायचा आपल्याला. या चॅप्टर मध्ये बेसिकली 3 पार्ट आहेत. सर्वात आधी आपण बघणार व्हॉट इज ऑर्गॅनोमेटॅलिक केमिस्ट्री, त्याच्यानंतर 2 नंबरला आपण बघणार इनऑर्गॅनिक पॉलिमर, आणि लास्ट पार्ट आहे बायो इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. हे तिन्ही जे काही सेक्शन्स आहेत हे खूप महत्वाचे. ऑर्गॅनोमेटॅलिक केमिस्ट्री इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक फॉर द एंट्रन्स एक्झाम. एंट्रन्स एक्झाम मध्ये खूप जास्त या टॉपिक वरती भर दिला जातो, कोऑर्डिनेशन केमिस्ट्री आणि ऑर्गॅनोमेटॅलिक केमिस्ट्री. देन इनऑर्गॅनिक पॉलिमर, आणि लास्टली आपल्याला बघायचं आहे बायो इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. सो आज आपण सुरुवात करणार आहे ऑर्गॅनोमेटॅलिक केमिस्ट्री मीन्स व्हॉट, ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड काय राहतात हे सर्व आज आपण बघणार. So this organometallic chemistry is act as a bridge between the organic and inorganic chemistry. बघा ऑर्गॅनिक केमिस्ट्री मीन्स व्हॉट, तर कार्बन आणि कार्बनचे कंपाऊंड्स, कार्बन जो एलिमेंट आहे आणि त्याचे जे काही कंपाऊंड्स आहेत याचा अभ्यास आपण करतो ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जे काही मेटल्स आणि नॉन मेटल्स आहेत उरलेले, कार्बनचे कंपाऊंड सोडून उरलेले जे काही आहेत त्यांचा आपण अभ्यास करतो इन द इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. तर या दोघांमधला जो काही ब्रिज आहे याचं काम करते ऑर्गॅनोमेटॅलिक, बिकॉज याच्यामध्ये कार्बन आणि नॉन मेटल यांचा बॉन्ड असतो, किंवा कार्बन आणि असे एलिमेंट जे की इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण स्टडी करतो मेटल्स यांचा बॉन्ड असतो. सो इट ऍक्ट एज अ ब्रिज बिटवीन द ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. सो इट इज अ ब्रांच ऑफ कोऑर्डिनेशन केमिस्ट्री इन विच देर इज वन और मोर मेटल कार्बन बॉन्ड्स. ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड किंवा ऑर्गॅनोमेटॅलिक केमिस्ट्री ही अशी ब्रांच आहे ज्याच्यामध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त मेटल कार्बन बॉन्ड्स आहेत. आता ही जी काही ही खूपच बेसिक लेवलची डेफिनेशन आहे, याच्यामध्ये अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत, बट सध्या तुम्ही असं लक्षात ठेवा की ऑर्गॅनोमेटॅलिक केमिस्ट्री ही अशी ब्रांच आहे ज्याच्यामध्ये असे कंपाऊंड आपण स्टडी करतो ज्यांच्यामध्ये मेटल आणि कार्बनचा बॉन्ड आहे. जनरली मेटल आणि कार्बन बॉन्ड बनवत नाहीत, बट ग्रिग्नार्ड जो काय ग्रिग्नार्ड रिएजंट किंवा ग्रिग्नार्ड हा जो सायंटिस्ट आहे याने सर्वात पहिले सक्सेसफुल एक कंपाऊंड बनवला ज्याच्यामध्ये मेटल आणि कार्बनचा बॉन्ड बनला. सो इट स्टार्टेड अ न्यू ब्रांच and that is what, that is the organometallic chemistry. So basically it act as a bridge between the organic and inorganic. आणि ऑर्गॅनोमेटॅलिक केमिस्ट्री मध्ये आपण स्टडी करतो असे कंपाऊंड ज्याच्यामध्ये मेटल आणि कार्बनचा बॉन्ड आहे, जसं की फॉर एक्झाम्पल CS3 बॉन्ड Mg बॉन्ड Br. तर याच्यामध्ये जर का बघितलं तर कार्बन आणि मॅग्नेशियम, मॅग्नेशियम हा मेटल आहे आणि याचा बॉन्ड कार्बन सोबत आहे. सो हा झाला ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड, आणि याचा आपण ज्या ब्रांच मध्ये स्टडी करतो दॅट ब्रांच इज ऑर्गॅनोमेटॅलिक केमिस्ट्री. द मेटल लिगॅंड इंटरॅक्शन्स आर मोस्टली पाय ऍसिड टाइप. नाउ व्हॉट इज पाय ऍसिड और व्हॉट इज ऍसिड बेस? बघा हा आहे मेटल आणि हा आहे लिगॅंड. सो रिमेंबर मेटल ऍक्ट एज अ ऍक्सेप्टर and ligand act as the donor of electron pair. कोऑर्डिनेशन केमिस्ट्री जी की आपण मागच्या सेम मध्ये बघितलं बघा, 2 चॅप्टर कोऑर्डिनेशन केमिस्ट्रीचे होते, एक सिंपल कोऑर्डिनेशन केमिस्ट्री आणि CFT आणि इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रा. याच्यामध्ये आपण शिकलेलो आहे की कोऑर्डिनेशन बॉन्ड कसा बनतो किंवा कोऑर्डिनेशन केमिस्ट्री मधले जे कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहेत हे कसे बनतात. त्याच्यामध्ये एक मेटल असतो आणि एक लिगॅंड असतो. जो लिगॅंड आहे हा इलेक्ट्रॉन पेअर, लोन पेअर डोनेट करतो. मीन्स metal atom act as a acceptor of electron pair, whereas ligand act as a donor of electron pair. आणि लक्षात ठेवा जो कोणी acceptor असतो that acceptor is called as acid. जो acceptor आहे तो acid असतो आणि जो donor आहे तो base असतो. acceptor act as acid and donor act as what? base. So students tell me metal हा acid असेल की ligand हा acid असेल? बघा कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये मेटल आणि लिगॅंड दोन मेटल
आणि लिगॅंड या दोन स्पीसीज असतात. मेटल जो आहे हा इलेक्ट्रॉनला ऍक्सेप्ट करतो आणि लिगॅंड हा इलेक्ट्रॉनला डोनेट करतो लाईक दिस थ्रू द कोऑर्डिनेट बॉन्ड. सो मेटल इज ऍक्सेप्टर अँड लिगॅंड इज इलेक्ट्रॉन डोनर. तर जो इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो दॅट इज नथिंग बट लेविस ऍसिड. तुम्हाला माहित असेल लेविसचा कन्सेप्ट. तसे खूप सारे कन्सेप्ट आहेत. आरेनियसचा कन्सेप्ट आहे ऍसिड बेसचा. त्याच्यानंतर लॉरी ब्रॉन्स्टेडचा कन्सेप्ट आहे. त्याच्यानंतर लेविसचा कन्सेप्ट आहे. देर आर मेनी कन्सेप्ट ऑफ ऍसिड अँड बेस. सो अकॉर्डिंग टू द लेविस इलेक्ट्रॉनचा ऍक्सेप्टर इज ऍसिड आणि इलेक्ट्रॉनचा डोनर इज बेस. सो मेटल इज ऍक्सेप्टिंग द इलेक्ट्रॉन, म्हणून तो ऍसिड असणार की बेस असणार सांगा. मेटल विल ऍक्ट ॲज ऍसिड और बेस. यस अंजली चव्हाण. ऍसिड. मेटल विल ऍक्ट ॲज ऍसिड. व्हेरी गुड. मेटल हा ऍसिड आहे. काय ऍसिड आहे? कारण की मेटल ऍक्ट ॲज ऍक्सेप्टर ऑफ इलेक्ट्रॉन अँड देअरफॉर ऍक्सेप्टर ऑफ इलेक्ट्रॉन. मेटल ऍक्ट ॲज अन ऍक्सेप्टर ऑफ इलेक्ट्रॉन आणि म्हणून तो ऍसिड आहे. आणि लिगॅंड ऍक्ट ॲज अ डोनर अँड देअरफॉर इट इज अ बेस. सो दिस जस्टिफाइज दिस स्टेटमेंट. मेटल लिगॅंड इंटरॅक्शन आर मोस्टली पाय ऍसिड टाइप. त्याच्यामधला जो मेटल आहे हा मेटल ऍक्ट करतो ऍज अन ऍसिड. नाउ व्हॉट इज पाय ऍसिड? तर हा बॅक बॉन्डिंगचा कन्सेप्ट आहे बघा. हा आपण समोर बघणार. तर आतापर्यंत आपण काय काय बघितलं? लेट अस क्विकली रिवाइव्ह दॅट. सर्वात आधी तर आपण बघितलं व्हॉट इज ऑर्गॅनोमेटॅलिक केमिस्ट्री. ऑर्गॅनोमेटॅलिक केमिस्ट्री ही केमिस्ट्रीची अशी ब्रांच आहे जी ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीला ब्रिज करते. ऑर्गॅनिक मध्ये कार्बन आणि कार्बनचे कंपाऊंड, तर इनऑर्गॅनिक मध्ये बाकीचे उरलेले मेटल आणि नॉन मेटल आपण स्टडी करतो. पण या दोघांमध्ये ब्रिज म्हणून काम करते ऑर्गॅनोमेटॅलिक केमिस्ट्री. काय ऑर्गॅनोमेटॅलिक केमिस्ट्री? अशी केमिस्ट्री आपण असे कंपाऊंड स्टडी करतो ज्याच्यामध्ये कार्बनचा आणि मेटलचा बॉन्ड आहे. दिस इज द बेसिक डेफिनेशन. कार्बन आणि मेटलचा बॉन्ड असेल तर त्याला आपण म्हणणार ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. आणि असे कंपाऊंड आपण ज्या ब्रांच मध्ये स्टडी करतो त्याला आपण म्हणतो ऑर्गॅनोमेटॅलिक केमिस्ट्री. Okay. Keep your mic muted. So this is organometallic chemistry. त्याच्यानंतर आपण बघितलं लेविस ऍसिड, लेविस बेस. इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर आर ऍसिड whereas इलेक्ट्रॉन डोनर आर बेस. Therefore metal act as Lewis acid and donor ligand act as Lewis base. So these are some examples. त्याच्यामध्ये बघा this is called as फेरोसिन. हा जो मॉलिक्यूल आहे ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड आहे याला आपण फेरोसिन म्हणतो. तुमच्या ओळखीचे ऑर्गॅनोमेटॅलिक जर का कंपाऊंड सांगायचे झाले तर तुम्हाला हिमोग्लोबिन माहित असेल बघ. हिमोग्लोबिन कुठे प्रेझेंट असते सांगा? ब्लड मध्ये. यस, इट इज प्रेझेंट इन द ब्लड अँड हिमोग्लोबिन इज नथिंग बट अन ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. त्याच्यामध्ये आयरनचा बॉन्ड असतो पॉर्फायरिन नावाच्या लिगॅंड सोबत. तर त्याच्यामध्ये कार्बन राहतो आणि यांचा बॉन्ड असतो अँड देअरफॉर हिमोग्लोबिन इज अन ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. अजूनही खूप सारे आहेत बट हे जे तुम्हाला वेल नोन आहे इट इज अन ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. वाय इट इज अन ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड? कारण की कार्बनचा आणि मेटलचा बॉन्ड आहे. आयरन मेटल आहे हे सर्वांना माहिती आहे. आता फेरोसिन हा जो काही लिगॅंड यू कॅन सी हियर दिस फेरोसिन इज अन ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. याच्यामध्ये काय आहे तर ही जी काही रिंग आहे 5 मेंबर्ड एरोमॅटिक रिंग जी काय आहे ही बॉन्डेड असते विथ द आयरन. आयरन इज सँडविच बिटवीन दिस टू 5 मेंबर एरोमॅटिक रिंग आणि या मॉलिक्यूलला म्हणतात फेरोसिन. ओके, देन दिस इज द टेट्राइथिल लीड. टेट्राइथिल लीड TEL. दिस इज ऑल्सो अन ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. लीड हा मेटल आहे आणि कार्बन हा याचा जो काही बॉन्ड आहे हा मेटल सोबत आहे. देअरफॉर दिस इज अन ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. सो लेट अस मूव टू द आवर नेक्स्ट पार्ट. तर कोणाला ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड म्हणायचं? तर असा कंपाऊंड ज्याच्यामध्ये कार्बन हा मेटलशी बॉन्डेड आहे. ही आपण बेसिक डेफिनेशन बघितली. बट जर क्लिअरली डिफाईन करायचं असेल सो मोर डिटेल डेफिनेशन इज लाईक दिस. कार्बन विच इज अटॅच टू द लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह और मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल.
किंवा कार्बन जो आहे तो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असला पाहिजे कम्पेअर टू द मेटल किंवा तो एलिमेंट, तर त्याला आपण म्हणतो ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. कार्बन इज बॉन्डेड टू द एक्स where X is less electronegative than the carbon, then that compound is called as what? Organometallic compound. जसं की एक लीडिंग जर्नल आहे ऑर्गॅनोमेटॅलिक, त्याच्यामध्ये अशी डेफिनेशन केलेली आहे की बॉन्डिंग इंटरॅक्शन बिटवीन वन ऑर मोर कार्बन ॲटम ऑफ एन ऑर्गॅनिक कंपाऊंड इफ इट इज विथ मेन ग्रुप मीन्स एस ब्लॉक. बघा पिरियडिक टेबल मधले मोस्ट ऑफ द एलिमेंट्स आर मेटल्स. एस ब्लॉक पूर्ण मेटल आहे, डी ब्लॉक पूर्ण मेटल आहे, एफ ब्लॉक पूर्ण मेटल आहे आणि पी ब्लॉक मधले हेवी एलिमेंट जे काय आहेत हे मेटल्स आहेत. बघा जो एस ब्लॉक असतो डावीकडचा दॅट इज कम्प्लीट मेटल्स. त्याच्यानंतर जो काही डी ब्लॉक आहे सेंटरचा तोही कम्प्लीट मेटल, एस ब्लॉक कम्प्लीट मेटल, जो काही एफ ब्लॉक आहे तोही कम्प्लिटली मेटल आहे आणि पी ब्लॉकचे हेवीयर एलिमेंट्स हे सुद्धा मेटल्स आहेत. म्हणजे काय तर मोस्ट ऑफ द एलिमेंट्स इन द पिरियडिक टेबल आर मेटल. जास्तीत जास्त जे काही एलिमेंट्स आहेत पिरियडिक टेबल मधले हे मेटल्स आहेत. एस डी एफ कम्प्लीट आणि पी ब्लॉकचे हेवीयर एलिमेंट बॉटमला जे आहेत पिरियडिक टेबल मध्ये हे मेटल्स आहेत. आणि त्या मेटलचा बॉन्ड जर का कार्बन सोबत असेल तर दॅट इज कॉल्ड एज ऑर्गॅनोमेटॅलिक. इन मोर डिटेल वी कॅन से दॅट कार्बनचा बॉन्ड विथ लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट, कोणताही असा एलिमेंट जो की कार्बन पेक्षा लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे त्याच्यासोबत जर का बॉन्ड असेल तर त्या कंपाऊंडला आपण म्हणणार ऑर्गॅनोमेटॅलिक. सो अकॉर्डिंग टू द लीडिंग जर्नल त्याचं असं म्हणणं आहे की जर बॉन्डिंग इंटरॅक्शन असेल बिटवीन द एक किंवा एकाधिक कार्बन ॲटम, प्लीज कीप युअर माइक म्युटेड. ओके. जर त्यांचा बॉन्ड असेल विथ द मेन ग्रुप दॅट इज व्हॉट एस ब्लॉक, ट्रान्झिशन दॅट इज डी ब्लॉक, लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड यांचा जर मेटल ॲटम असेल तर त्यांच्यासोबत जर का बॉन्ड असेल तर इट इज कॉल्ड एज व्हॉट ऑर्गॅनोमेटॅलिक. मेन ग्रुप एलिमेंट्स आर एस अँड पी ब्लॉक. त्याच्यानंतर रॅदर दॅन मेटल काही काही असेही कंपाऊंड आहेत जे की मेटल नसूनही ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड फॉर्म करतात. जसं की बोरॉन आहे, सिलिकॉन आहे, जर्मेनियम, आर्सेनिक, टेल्युरियम. दिस when forms a bond with carbon atom, जसं की फॉर एक्झाम्पल बोरॉन is bonded with the trimethyl like this, trimethyl boron. So this is organometallic compound. आता आपल्याला माहिती आहे बघा बोरॉन हा एक नॉन मेटल आहे, तरी पण हा कंपाऊंड ऑर्गॅनोमेटॅलिक का आहे तर याच्या मागे कारण आहे कार्बन पेक्षा बोरॉनची जी काही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे दॅट इज पॉवर टू अट्रॅक्ट द शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ इन अ कोव्हॅलंट बॉन्ड. ही पॉवर कमी आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे and therefore it is organometallic. तर तुम्हाला सर्वात प्रॉपर डेफिनेशन जर करायची असेल ऑर्गॅनोमेटॅलिकची तर ती ही होणार की असा कंपाऊंड ज्याच्यामध्ये कार्बन बॉन्डेड आहे विथ द लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट दॅट इज व्हॉट दॅट इज द ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. जसं की बोरॉन झालं, सिलिकॉन झालं. सिलिकॉन जो आहे हा ऍक्च्युली मेटलाइट, जर्मेनियम, आर्सेनिक, टेल्युरियम आणि बोरॉन हा नॉन मेटल आहे तरी सुद्धा हे ऑर्गॅनोमेटॅलिक फॉर्म करतात. So we can say that carbon when bonded to the less electronegative or reverse to that more electropositive, then it is the part of organometallic chemistry. Now first sigma bonded organometallic compound is diethyl zinc. Diethyl zinc हा जो काय बघा झिंक हा मेटल आहे आणि याचा बॉन्ड आहे विथ द इथिल लाईक दिस C2H5. तर हा जो काय डायइथिल झिंक आहे इट इज अन ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. आता मला सांगा हा का ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड आहे, काय कारण असेल याच्या मागे. यस नेमाडे, पानपट्टे, जाधव, मुस्कान, प्रवीण, शेख, सलीम, एनीवन या कंपाऊंडला आपण ऑर्गॅनोमेटॅलिक का म्हणत आहे, काय कारण असेल. कारण सर झिंकचं म्हणजे मेटलचं बॉन्डिंग कार्बन सोबत झालेली आहे. कांबळे एकदम बरोबर सांगितलं यांनी. इथे जर का तुम्ही बघितलं तर मेटलचा बॉन्ड हा कार्बन सोबत आहे आणि जर मेटलचा बॉन्ड हा कार्बन सोबत असेल तर त्याला आपण म्हणतो ऑर्गॅनोमेटॅलिक. हा पहिला ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड आहे जो की बनलेला आहे आणि ऍक्च्युली हा ऍक्सिडेंटली प्रिपेअर झाला होता. मीन्स लॅबमध्ये प्रोजेक्ट करताना किंवा रिसर्च करताना एका स्टुडंटने या ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंडला सिंथेसाइज केलेला आहे. तुम्हाला बन्सेन बर्नर माहित असेल बघा, आपल्या लॅबमध्ये जे काही बर्नर असते लाईक दिस फ्लेम असते त्याची,
तर हे जे काही बर्नर आहे याला आपण बन्सेन बर्नर म्हणतो आणि या फ्लेमला बन्सेन फ्लेम म्हणतो. तर हे जे काही नाव आलेलं आहे हे आलेलं आहे फ्रॉम द सायंटिस्ट रॉबर्ट बन्सेन. तर याचा एक स्टुडंट होता बघा, रॉबर्ट बन्सेनचा स्टुडंट, ज्याचं नाव आहे एडवर्ड फ्रँकलँड. तर हा जेव्हा एक्सपेरिमेंट करत होता तेव्हा अचानकच आग लागली होती आणि त्याने असं डिस्क्राईब केलं की फ्लास्क एक्सप्लोडिंग, म्हणजे फ्लास्क मध्ये आग लागली होती आणि त्याच्यामधून ब्राईट ग्रीन फ्लेम्स बाहेर पडत होत्या. जसं की फॉर एक्झाम्पल इमॅजिन दॅट दिस इज अ फ्लास्क, इमॅजिन दॅट दिस इज अ फ्लास्क, आणि या फ्लास्क मधून ग्रीन फ्लेम्स बाहेर पडत एक्सप्लोड होत होता. एक्सप्लोड मीन्स जसं की तो फुटला, त्याच्यामधून स्फोट झाला आणि त्याच्यामधून ब्राईट ग्रीन कलरच्या फ्लेम्स बाहेर पडत होत्या. आणि त्याला जेव्हा त्या कंपाऊंडला डिस्टिल केलं तर दॅट कंपाऊंड इज डायथिल झिंक अँड दिस वॉज द फर्स्ट सिग्मा बॉन्डेड ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. पहिला हा सिग्मा बॉन्डेड ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड आहे जो की ऍक्सिडेंटली प्रिपेअर झाला होता. तर दिस इज द मेथड. ऍक्च्युअली इट इज नॉट द पार्ट ऑफ सिलेबस बट फॉर जस्ट मेकिंग इंटरेस्ट इन दिस टॉपिक आय हॅव टोल्ड दिस टू यू. असा एखादा एक्सपेरिमेंट आपले स्टुडंट करू शकतो, बट रिमेंबर ऑलवेज लॅबमध्ये सेफ्टी कम्स फर्स्ट. त्याच्यानंतर जीएस साल्ट, मेटल कार्बोनिल्स, ग्रिग्नार रिएजंट अँड ऑल दिस. तर कारण की आज आपला पहिलाच टॉपिक आहे, वी आर गोइंग टू स्टॉप हिअर आणि समोर आपण कंटिन्यू करणार आहे. तुम्हाला माहिती आहे बघा, एकाच महिन्यात एक्झाम आहे, तर आपल्याला हा जो टॉपिक आहे हा लवकरात लवकर कव्हर करायचा, ज्यामध्ये 3 पार्ट ऑर्गॅनोमेटॅलिक, इनऑर्गॅनिक आणि बायो इनऑर्गॅनिक, तिन्ही खूप महत्वाचे आहेत जर तुम्हाला समोर केमिस्ट्रीमध्ये फ्युचर करायचं असेल. सो दिस ऑल 3 टॉपिक्स आर मोस्ट इम्पॉर्टंट. What we have seen, organometallic chemistry, it acts as a bridge between organic and inorganic. असे कंपाऊंड ज्याच्यामध्ये कार्बन मेटलचा बॉन्ड आहे किंवा मोर प्रॉपरली वी कॅन से दॅट कार्बनचा लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट सोबत बॉन्ड आहे. दॅट इज नथिंग बट व्हॉट, ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड, अँड दॅट इज कॉल्ड ॲज, दॅट ब्रांच इज कॉल्ड ॲज ऑर्गॅनोमेटॅलिक केमिस्ट्री. Metal act as an electron acceptor and therefore they are acid. Ligand act as donor, therefore they are base. We have seen the definition. And also less electropositive element like the boron forms organometallic compound. तुम्हाला असा क्वेश्चन येईल, which among the following is organometallic or not organometallic. तर रिमेंबर बोरॉन जो आहे, बोरॉनचा जो काही कार्बन सोबतचा कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये तो ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड फॉर्म करतो. रिझन माहिती आहे आपल्याला, प्रॉपर डेफिनेशन इज व्हॉट, लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट सोबत जर का कार्बनचा बॉन्ड असेल तर दॅट इज ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. याचा खूप जास्त यूज होतो इन द कॅटॅलिसिस, कॅटॅलिस्ट म्हणून ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंडचा खूप जास्त यूज होतो, जे आपण समोर बघणार आहे. आणि पहिला सिग्मा बॉन्डेड ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड हा आहे डायथिल झिंक. काही अडचण असेल तर विचारू शकता बघा इथपर्यंत. दिस वॉज आवर फर्स्ट लेक्चर ऑफ सेमिस्टर 6. तुम्हाला गुगल फॉर्म फिल करायचा आहे, इट वुड बी युअर अटेंडन्स. ओके, काही अडचण असेल तर विचारू शकता. एनी डाऊट? नो सर. आता बघा तुमच्यासाठी एक होमवर्क आहे. ऍक्च्युली काय, कोऑर्डिनेशन किंवा इनऑर्गॅनिक केमिस्ट्री समजण्यासाठी तुम्हाला पिरियडिक टेबल यायला हवा आणि तो येतही असेल, पण ज्यांना येत नसेल त्यांच्यासाठी मी 2 स्लाइड बनवलेले आहेत, त्याच्यामध्ये ट्रिक्स आहेत. तर त्याच्या मदतीने तुम्ही पिरियडिक टेबल इझिली रिमेंबर करू शकता. काही काही विद्यार्थी हे MSc ला असतात पण त्यांचा पिरियडिक टेबल पाठ नसतो. बेसिक इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो यू हॅव टू रिमेंबर दिस पिरियडिक टेबल इन ऑर्डर टू command over the inorganic chemistry as well as also on the organic. Periodic table is most important. So you can take the screenshot of this. याच्यामध्ये काय तर याच्यामध्ये ट्रिक्स आहेत, जसे की हा आहे एस ब्लॉक. जो काही एस ब्लॉक आहे, एस ब्लॉकला तुम्हाला रिमेंबर करायचं आहे. and these are the tricks. In this way you can remember the whole periodic table. Hi Lina Q Ruby se friendship, beta mange car super vapro. Like this you can read all this. Okay सर क्लिअर दिसत नाहीये. दिसत नाहीये का? मी ही जी काही स्लाइड आहे बघा, ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुप वरती सेंड. सर क्लिअर दिसत नाही आहे. क्लिअर दिसत नाही आहे तर मी ग्रुप वरती सेंड करेन. हॅलो सर. हॅलो, ग्रुप वरती सेंड करणार आहे म्हटलं. जर क्लिअर दिसत नसेल तर पॉवर पॉइंट शेअर करतो ग्रुप वरती, यू कॅन डाउनलोड दॅट. ओके ओके सर. ओके सर.
नेक्स्ट टाइम जेव्हा आपलं लेक्चर असेल तर मग मी कोणालाही याच्यापैकी कोणती एखादी सिरीज विचारेल, बघूया कोण किती लक्षात ठेवते. तुम्ही तुमची वेगळी ट्रिकही सांगू शकता. मला फक्त एलिमेंट्सचे नाव आणि सिम्बॉल्स तुमच्या सर्वांचे पाठ असणं खूप जरुरी आहे. अदरवाइज इनऑर्गॅनिक ही खूप अवघड वाटते विद्यार्थ्यांना. ओके, सो वी आर गोइंग टू स्टॉप हिअर. ओके सर. ओके सर.